माझं स्वप्न IAS होण्याचं होतं, परंतु गरीब परिस्थितीमुळे ते पूर्ण होईल की नाही अशी शंका होती. मात्र माझ्या शिक्षकांनी मला आधार दिला, शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली आणि त्यामुळेच मी शिकू शकले आणि आज अधिकारी म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. अशा भावनिक शब्दात अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्या शंकर विद्यालय तळवेळ इथं आयोजित शिक्षक दिन व आदर्श शिक्षक सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉक्टर दीपक चांदुरे उपस्थित होते. यावेळी कैलासवासी भैयासाहेब देशमुख स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शहापूर वरुड येथील गणित विषय तज्ज्ञ शिक्षक मनीष दिघेकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच संस्थेचा अंतर्गत पुरस्कार आदर्श विद्यालय जवळा शहापूर येथील शिक्षिका अर्चना झापर्डे यांना देण्यात आला. शाळेतील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी राजेश्वरी लेवटकर, सोहम ठाकरे, परमिता मोटघरे, श्रेया इंगळे, रोशन गाडगे, जानवी रघुवंशी व स्मित कापसे यांचा सुवर्ण पदक व विविध बक्षिसांनी गौरव करण्यात आला. या प्रसंगी प्राध्यापक चंद्रशेखर देशमुख, नरेंद्रराव देशमुख, जयश्रीताई देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिक्षक मनीष दिघेकर यांनी शिक्षकांची जबाबदारी म्हणजे राष्ट्र निर्मिती असं मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनानं झाली. स्वागत गीतानं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रास्ताविक मुख्याध्यापक भास्कर काळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉक्टर तुषार देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन सुचिता फुटाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी, पालक आणि गावकरी यांनी परिश्रम घेतले. बिकॉज घरी आई बाबांचं एकमेक फोकस होता की कसं जेवण कर आणायचे, कसं आमचं गुजारा होणार, आमच्या घरात कसं चालणार. पण मुलं काय शिक्षण घेत आहे, त्यांचं काय चालू आहे शाळांमध्ये, ते पुढे काय करणार आहे, त्यामध्ये आई बाबांच्याकडे इतका वेळ पण नव्हता किंवा त्यांना इतकं जास्त माहिती पण नव्हता. फक्त माझी आईने मला लहानपणात त्यांनी ऐकले होते कुठून, माझ्याकडूनच ऐकले असणार की मला मोठ्या होऊन कलेक्टर व्हायचं. तर माझी आईचे फक्त इतकंच जिद होतं की तू मोठं झाल्यानंतर कलेक्टरच व्हायचं. पण त्यानंतर आपण त्याला आदर्श म्हणतो, ज्याला स्वतःचं घर म्हणतो, ते माझी शाळाही होती माझ्यासाठी. घरी 8 वाजतापासून शाळेला गेली की 3 वाजतापर्यंत त्यामध्ये जे आपण ऍक्टिव्हिटी करतो, की जे माझ्या लाईफला माझं जे घडण झालेले आज त्याचं पूर्ण श्रेय माझ्या शाळेला जाते. आणि 10वी पर्यंत माझी शाळा तिथे होती, तर त्या अनुषंगाने स्वतःच्या बोलण्याची पद्धती असो, सेल्फ कॉन्फिडन्स असो, माझं पूर्ण शिक्षण असो, हे सर्वमध्ये माझ्या शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे मला शिक्षकांच्या प्रती खूप जास्त आपुलकी आहे, माझं त्यांच्याकडे खूप जास्त रिस्पेक्ट आहे. कारण मला वाटते शिक्षकांनी जरी ठरवले की मी माझ्या मुलांना सर्वाधिक मोठं माणसं बनवणार, तर त्याला कोणी नाही म्हणू शकणार नाही. जरी त्या मुलांच्या मध्ये स्वमोटिवेशन आहे की मला करायचे, तर शिक्षकांचा पाठिंबा असेल तर नक्की करू शकतात. आणि त्याचं उदाहरण मी आहे. जेव्हा 5वीला मी होते, माझी मोठी बहीण ते 9वीला होती. आम्ही दोघी इंग्लिश मीडियम शाळांमध्ये अभ्यास करत होतो. ते प्रायव्हेट शाळा होती. बाबांचं जॉब असं असतात की 2-3 महिने राहायचे, त्यानंतर जॉब नसायचे. त्यांचे प्रत्येक वेळी काही ना काही जॉब असायचे आणि नसायचे, तसंच चालू असते. तर बाबांना वाटलं की आता दोन्ही मुलींना प्रायव्हेट इंग्लिश मीडियम शाळेला अभ्यास करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहे, तर लहान मुलगीला आपण काढू या शाळांमधून आणि मोठी मुलीची आता 9वी झाली तर कंटिन्यू करूया. तर माझी आईचा अभ्यास फक्त 5वी पर्यंत झालेला. तर आई म्हणाली, आई कधीच होता की इतकं मेहनत करून, इतकं कष्ट करून एवढे वर्ष आपण अभ्यास करवले, काही वर्ष आपण असू द्या, करून घेऊया थोडासा मेहनत, काय अडचण नाही. माझ्या शाळेचे प्रिन्सिपलला माहिती पडलं की माझे आई बाबा मला शाळांमधून काढत आहे. तर माझी शाळेचे प्रिन्सिपल ते मला त्यांच्या रूमला त्यांनी बोलवलं आणि मला सांगितलं, मी तुला दत्तक घेते. आजपासून जेव्हापर्यंत तू शाळामधून पासआउट होईल तेव्हापर्यंत तुझे सर्व खर्च मी करणार. आणि तेव्हापासून सुरू झाला हे सिलसिला की माझे शिक्षकांनी कसं मला पूर्ण घडवलं. आता असं जसं क्षण असते ना शाळामध्ये, गणेश पूजा असेल, सरस्वती पूजा असेल, तर सर्व मुलं नवीन कपडे घालून शाळेला यायचे. आणि माझ्याकडे तेव्हा नवीन कपडे नसायचे, तर मी शाळाच यायचे नाही. तर माझं शाळा खूप जवळ होतं माझ्या स्कूलवरून. तर माझी प्रिन्सिपल पियनला पाठवायचे परीक्षेला की बघू मी कसं शाळा आली नाही. तर मी त्यांना सांगितलं माझ्याकडे नवीन कपडे नाही
शिक्षकांच्या इतकी आपुलकी होती. एक फक्त त्यांच्याकडे 1000-1200 मुलं होते, पण ते सर्वांना तेवढेच आपुलकीने बघत होते. आणि त्यामधून माझी जी आवड झाली की मला पण सर्वांसाठी काहीतरी मेहनत आणि मदत करायची आहे. हे सुरुवात माझी शाळापासून झाली. माझं 10वी नंतर मला 11वी-12वी करायसाठी भुवनेश्वरला जायचं होतं. आमच्या ओडिसाची राजधानी होता आणि तिथे जाताना परत पैशाची गरज होती. बाबा सांगितले की बाबा म्हणाले माझ्याकडे इतके पैसे नाही आहे की तुला नाही पाठवू शकणार. माझी शिक्षिका होती, त्यांनी एक NRI जे असतात नॉन रेसिडेंट इंडियन, जे अमेरिकेला रहवास करत होते, ते म्हणाले की कोणी चांगली मुलगी असेल किंवा मुलगा असेल जे चांगला अभ्यास करत आहे, मी त्याला स्पॉन्सरशिप देते. आणि त्यांनी मला 2 वर्षाचं स्पॉन्सरशिप दिलं आणि ते स्पॉन्सरशिप पण माझी शिक्षिकानेच मला आलं केलं. त्यानंतर माझं इंजिनिअरिंग झालं. इंजिनिअरिंगच्या फीससाठी माझ्याकडे बँक लोन होता, पण दर दिवसचे खर्च असते. ऑटोला जायचे, बुक्स किताब खरेदी करायचे, नाश्ता करायचे, हे सर्व पैसे कोण देणार. बाबा म्हणाले परत की तुझी मोठी बहीण आता इलेक्ट्रिकल इंजिनियर करत आहे आणि त्याच्यासाठी मी पैसे देत आहे, माझ्याकडे ते पैसे नाही आहे. परत माझे इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षक होते, ज्यांनी NGOला कॉन्टॅक्ट केला आणि त्या NGOने मला पूर्ण 4 वर्षासाठी प्रत्येक वर्ष स्कॉलरशिप दिलं की तुझा जे खर्च आहे दैनंदिन ते तू त्याकडून काढ. तर माझं पूर्ण आयुष्यभरात माझी आई आज पण म्हणते की तुझा अभ्यास 1 रुपया खर्च नाही झाला, त्या म्हणून ती माझी कधी ऐकतच नाही. तर माझ्या पूर्ण आयुष्यभरात माझे शिक्षकांनी मी आज जे अभ्यास करून UPSC क्रॅक करून तुमच्यासमोर IAS अधिकारी म्हणून उभी आहे, त्याच्या मागे फक्त आणि फक्त माझ्या शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे. नक्की आईबाबांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्यांनी आम्हाला इतकं मोठं केलेलं आहे, पण शिक्षकांचं जे योगदान आहे त्याला कधी पण मला वाटते मी जितकी काय द्यायलासाठी चेष्टा केले पण मी कधी होणार नाही. आणि त्यामधून मला वाटते की शिक्षकांचं जे भविष्य घडवण्यासाठी इतका मोठा वाटचाल आहे, इतका मोठा त्यांचा एक इम्पॉर्टन्स आहे आजच्या सोसायटीमध्ये. भरपूर माझ्याकडे आता 1500 जिल्हा परिषद शाळा आहे. मी नाही म्हणणार की 100% शिक्षक काही ना काही चांगला अभ्यास करत नाही. त्यामध्ये खूप शिक्षक आहेत आमच्या जिल्हा परिषद शाळामध्ये जे खूप नवीन पद्धतीने, आणि इथेच आज प्रमुख अतिथी म्हणून पण बसलेले आहेत. तर ह्या शिक्षकांच्या मधूनच जिल्हा परिषद शाळा, ज्या शाळांमध्ये सर्व गोरगरिबांची मुलं त्यांच्याकडे शासनकडे लक्ष देऊन ते तिथे येत आहेत, त्यांच्यासाठी मला वाटतं की शिक्षकांनी अजून तळमळ दाखवायला पाहिजे आणि त्याच प्रकारे मुलांना शिकवायला पाहिजे. बिकॉज प्रत्येक माणसं इंजिनियर, डॉक्टर, IAS, IPS सर्व करू शकतात, पण शिक्षक असं एक माणसं आहे जे सर्वांना घडवतो. एक IAS असो, एक IPS असो, एक इंजिनियर असो, एक डॉक्टर असो, त्याला घडवायच्या मागे एक शिक्षक असतात. तर एक शिक्षकाचं स्ट्रेंथ किती जास्त असते ते ह्यामधून खूप क्लिअरली दिसते. आणि मला वाटते की शिक्षकांनी हे त्यांचे जे स्ट्रेंथ आहे त्याला ओळखायला पाहिजे आणि त्या हिशोबाने मुलाला शिकवायला पाहिजे. तुमचे एकच काम आहे, हे जे आहे तुमच्या समोर हे देशाचे भविष्य आहे. ह्यांना जितकं चांगल्या प्रकारे तुम्ही घडवणार तेवढे चांगलं ह्या देशाचं भविष्य असणार. तर मला वाटतं पूर्ण देशाचं भविष्य तुमच्या हातात आहे. ही आता लहान मुलं आहेत, ह्यांना जास्त काय कळणार नाही. फक्त मी तुम्ही सर्वांना 2 गोष्टी सांगते. एक तरी आहे की हॅव अ ड्रीम इन युअर लाईफ. तुमचा डोक्यात एक स्वप्न असायला पाहिजे आणि ते स्वप्न खूप मोठं असायला पाहिजे. तो अशी कुठले लोक आहेत का जे शाळेत मागं असताना आपण पुढे गेले. तर मित्र, एक बुद्धिमत्ता जे आपण वाचण्यात घेऊन त्यातनी हुशार असणे म्हणजेच हुशार होत नाही. जगाच्या प्रत्येक व्यवहारात, प्रत्येक दृष्टीनं, प्रत्येक क्षमतेत हुशार असणं म्हणजे हुशारीचं लक्षण आहे. आणि ती एकदा सिद्ध करून भागत नाही. तुम्हाला 10व्या मार्क मिळाले म्हणजे तुम्ही कायम हुशार होत असतो. मी 1992चा हुशार म्हणजे 10व्या वर्गात पहिल्या नंबरवर होतो आणि लोक मला त्यावेळेस म्हणत होते हा हुशार. परंतु 92 पासून मी जर काहीच केलं नसतं तर कदाचित मी त्या आज इथून उभं नसतो. तर तुम्हाला तुमची ॲबिलिटी क्षणाला सिद्ध करावी लागते, तेव्हा तुम्ही नेतृत्व करू शकता. मी आज शैक्षणिक क्षेत्रात नेतृत्व करतो आणि प्रामुख्याने माझे जे विषय आहे मी मी शिक्षकांसाठी बोलणारा जास्त मानतो. तर शिक्षकांना काय करायला पाहिजे, कसं शिकवायला पाहिजे, कुठले विषय शिकवायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने शिकवायला पाहिजे
विद्यार्थ्यांना कसं कळलं, मी काय बोललो तर विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीनं बोलू शकतात यासाठी मी जास्त बोलू शकतो। या ठिकाणी जे सगळा वृंद आहे हा माझा ऑडियन्स नाही आहे, माफ करा, तरी मी आता तो विषय या ठिकाणी छेडणार नाही, परंतु निश्चितच तुम्हाला शक्य झालं तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांना पण एकदा भेटा, तुम्हाला असं वाटत नाही या मातीत पण माणसं घडत आहे। मित्र तुम्ही मला बोलावलं, तुम्ही माझा सन्मान केला, या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध केली, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी मला शब्द संबोधतो। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा